येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती आलेत. नेत्यांकडून 19 जूनपर्यंत वॉर्डनिहाय अहवाल मागवलाय. मात्र सुनील प्रभू घोसाळकर यांना धक्का देण्यात आलाय. 12 उपनेत्यांना मुंबईतील वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली. आमदार सुनील प्रभू आणि विनोद घोसाळकर यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे. सुनील प्रभू आणि घोसाळकर यांना यामधून वगळण्यात आलेलं आहे. 12 उपनेत्यांना मुंबईतील वॉर्डांची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे. सुनील प्रभू आणि घोसाळकर यांना हा धक्का मानला जातोय. त्यांना ह्या उपनेत्यांमधून आणि जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांच्यामधून 2 नेत्यांना वगळण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमदार सुनील प्रभू आणि विनोद घोसाळकर यांना मात्र वगळलेलं आहे. उद्धव ठाकरे येणाऱ्या निवडणुकांसाठी ॲक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत आणि 12 उपनेत्यांना मुंबईतील वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. आपण पाहतो येणाऱ्या निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्ष तयारीला लागलेले असतानाच 2 नेत्यांना मुंबईमधून वगळण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सुनील प्रभू आहेत आणि घोसाळकर आहेत. याच्यामुळे काही नाराजी नाट्य ठाकरे गटामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल का? तेजस, तू आता बोललास एकदम बरोबर आहे. आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे पूर्णपणे आक्रमक आणि ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. कारण कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते आतापासूनच त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक पदांची जबाबदारी सांभाळणारे सर्व नेते, उपनेते आणि प्रमुखांना वॉर्डनिहाय अहवाल तयार करण्यास सांगितलंय आणि तो अहवाल 19 जूनपर्यंत सगळ्यांनी उद्धव ठाकरेंकडे सबमिट करायचा आहे. म्हणजे फक्त मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर राज्यभरात जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणचे वॉर्ड निहाय अहवाल त्यांनी मागवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कालच त्यांनी ते 12 उपनेत्यांना मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघातील वॉर्डची जबाबदारी दिली. मात्र यातून आमदार सुनील प्रभू आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना वगळल्यानं मोठी चर्चा सुरू झाली आहे. ह्याची कारणं अजून काय आपल्याला समजलेली नाही आहेत, परंतु ह्या दोघांवरती उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेमध्ये संजय राऊत हे नाराज असल्याची एक चर्चा आहे. मात्र या चर्चेत कितपत तथ्य हे आपल्याला अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. दुसरीकडे असं सांगतात की सुनील प्रभू यांच्यावरती कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाडची जबाबदारी दिली आहे. त्याच्यामुळे त्यांना मुंबईतून वगळलं असावं असं शिवसेना ठाकरे गटातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. आणि विनोद घोसाळकर बद्दल मात्र विचारल्यानंतर ते बोलण्याचं टाळतात. कारण घोसाळकर यांच्या सुनबाई ज्या तेजस्वी घोसाळकर आहेत यांनी मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती आणि उद्धव ठाकरेंनाही त्या मातोश्रीवर जाऊन भेटल्या, परंतु त्यांचं नाराजी दूर झाली की काय अजून ते आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि त्याने तेजस्वी घोसाळकर या कदाचित शिवसेना शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात अशी एक चर्चा आहे. तर ह्या 2 कारणामुळे सुनील प्रभू आणि घोसाळकर यांना यातून वगळण्यात आल्याची शक्यता आहे. तेजस, अगदी चंद्रकांत, आपण पाहतोय येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र ही अंतर्गत जी नाराजी आहे ती उद्धव ठाकरेंना कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीसाठी जास्त गंभीर परिणाम या निवडणुकीमध्ये या 2 नावांमुळे पाहायला मिळेल का? तेजस, होऊ शकतं. कारण मुंबई हा मोठा गड आहे आणि सुनील प्रभू आणि घोसाळकर म्हणजे सुनील प्रभू मुंबई मध्य आणि घोसाळकर पश्चिम उपनगरांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे. तर हे दोघे जर नेते नाराज असतील आणि समजा यांनी काही दुसरा निर्णय घेतला तर ह्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो. त्यातच दुसरीकडे शिंदे शिवसेनेने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून अनेक नगरसेवक, पदाधिकारी, नेते हे आपल्याकडे वळवण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि अनेक जण त्यांच्या गळालाही लागलेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला कुठेतरी गळती लागलेली आहे आणि त्यातच जर हे असे प्रकरणं घडली किंवा आपल्या महत्वाच्या नेत्यांवरती जर जबाबदारी दिली नाही तर त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसू शकतो. तेजस, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ. तर नेत्यांकडून 19 जूनपर्यंत हा वॉर्डनिहाय अहवाल मागवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सुनील प्रभू आणि घोसाळकर यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं ठाकरे गटामध्ये जी काही अंतर्गत धुसफूस आहे ती पुन्हा एकदा ह्या 2 नावाने समोर येईल का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण आमदार सुनील प्रभू आणि विनोद घोसाळकर यांना या जबाबदारीमधून वगळण्यात आलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी सध्या उद्धव ठाकरे हे ॲक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत. विविध ठिकाणी आंदोलनं देखील ठाकरे गटाकडून केली जात आहेत. मात्र असं असताना मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये
महाविकास आघाडीला बसलेला फटका आणि त्यानंतर आता येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची असतानाच अशा पद्धतीची अंतर्गत धुसफूस येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर आली तर त्याचा धक्का हा उद्धव ठाकरे यांना समोर येणार आहे आणि त्याचे परिणाम देखील उद्धव ठाकरेंना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहेत.